जेव्हा हा चांदीचा हात माझ्याकडे आला त्यावेळेला मला वास्तुशास्त्रातले कॉर्पोरेट्स कामं मिळायला लागली. एखादी वास्तू घेताना, एखादं घर घेताना आपण काय काय गोष्टी पाहायला पाहिजेत बरं? सगळ्यात महत्त्वाचं, तुमची वास्तू ही तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे मॅच होतीये का. महाराष्ट्रामध्ये किती कुलदेवता आहेत? पहिली तुळजाभवानी आहे, नंतर महालक्ष्मी आहे, रेणुका माता आहे आणि वणीची सप्तशृंगी. महाराष्ट्रामध्ये कुलदेवता, शक्तिपीठ, वास्तुशास्त्र आणि ब्रह्ममुहूर्त यासारख्या विषयांवरती लोकांचा इंटरेस्ट पुन्हा वाढताना दिसतोय. सोशल मीडियावरती एनर्जी, कॉस्मिक सायन्स, मॅनिफेस्टेशन, स्पिरिच्युअल हिलिंग हे शब्द प्रचंड प्रचलित होत आहेत. पण खरंच आपल्या घराची ऊर्जा, आपली कुलदैवता आणि वास्तू यांचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो का? अनेक कुटुंबांनी नकळत कुलदेवतेशी असलेलं नातं तोडलं आहे का? घरात सतत भांडणं होणं, पैसा टिकत नसणं, झोप न लागणं, नकारात्मकता वाढणं याच्या मागे काही आध्यात्मिक कारण असू शकतं का? महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांनी कळत नकळतपणे कुलदेवतेशी असलेलं नातं तोडलं आहे आणि ज्याचा त्यांच्या आयुष्यावरती परिणाम होतोय. याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वास्तुकार भूषण सोनवणे, जे हिरानंदानी ठाणे येथून आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. भूषण सरांना दत्त महाराजांचा चांदीचा हात देखील मिळालेला आहे आणि त्याची काय कथा आहे हे देखील आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. तुम्ही स्वामी समर्थांना कसं पाहता? स्वामी समर्थ माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा एक छोटासा शिष्य आहे. या दृष्टिकोनातून मी त्यांच्याकडे पाहतो. तर आज लोकांनी तुमच्याकडेच काय यावं? तुमच्यामध्ये असं काय वेगळं आहे की बाकीच्याकडे नाही आहे? भूषण सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. आज आपल्याला एका सगळ्यांशी निगडीक त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. कुलदैवतांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तर हे समजून सांगा की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुलदैवता किती महत्त्वाची असते? कुलदेवता ही ॲब्सोल्युटली महत्त्वाची असते सर. म्हणजे एवढे इम्पॉर्टंट आहे कुलदेवतेला, किंवा मी आहे किंवा अजूनही इतर खूप व्यक्ती आहेत ज्यांची मी तुम्हाला नावही सांगू शकतो की कुलदेवता एवढी इम्पॉर्टंट आहे की त्याच्याशिवाय लाईफच असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कुलदेवता त्याला माहिती आहे, त्याची तो आराधना करतोय, तर त्याचं जीवन हे वेगळं असू शकतं. आणि एखादी व्यक्तीला कुलदेवता माहीत नाही आहे आणि तो त्याची आराधना करत नाही आहे, त्या शक्तीला तो भजत नाही आहे किंवा त्या शक्तीला तो सरेंडर होत नाही आहे आणि त्याचा अनुग्रह, त्या शक्तीचा अनुग्रह त्याला प्राप्त होत नाही आहे, तर त्याचं आयुष्य वेगळं आहे, ॲब्सोल्युटली वेगळं आहे. एवढं मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकतो. बरं, असं. पण मग खूप लोकांना आपली कुलदेवता माहितीच नसते. त्यांना माहितीच नाही की माझी कुलदेवता कोण आहे. मग त्यांच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम्स फेस होतात? सर, आपल्या जीवनामध्ये जे पण चॅलेंजेस आपल्याला येतात त्या चॅलेंजेसवरती ओव्हरकम करण्यासाठी लागणारी जी शक्ती आपल्याला असते, ती शक्ती आपल्याला कुलदेवतेच्या माध्यमातून प्राप्त होते. कोणत्या चॅलेंजेसवरती कुलदेवता? कुठलेही तुमच्या जीवनामध्ये येणारे कुठलेही चॅलेंजेस असू शकतात, जसं की हेल्थ, वेल्थ, रिलेशन, आफ्टर मॅरेज, बिफोर मॅरेज, तुमचं प्रॉस्परिटी, हॅपीनेस, प्रोडक्टिव्हिटी, विटॅलिटी, एनी काइंड ऑफ थिंग्स देअर. तुम्ही कुठलाही एक म्हणजे सर कसं आहे ना, एखादी गोष्ट आपण करतो 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 5 अटेम्प्ट, 10 अटेम्प्टपर्यंत आपण करतो. जी व्यक्ती 5 अटेम्प्ट, 10 अटेम्प्ट करते ना, त्याला आध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेली नाही आहे. आणि जी व्यक्ती 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट करते आणि त्याला ती गोष्ट प्राप्त होते, त्यावेळेला त्याला त्याचं अध्यात्म प्राप्त झालेलं आहे, त्याला त्याचं प्रारब्ध प्राप्त झालेलं आहे. असं मी एकदम क्लिअर बोलतो या विषयात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील, एखादी गोष्ट सहजासहजी मिळत नसेल, मल्टिपल अटेम्प्ट्स करूनही मिळत नसेल, तर मग त्याने कुलदैवता आपली ओळखायला पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे असं म्हणता तुम्ही? करेक्ट. बरं, महाराष्ट्रामध्ये किती कुलदेवता आहेत? 3.5 पीठं कुलदेवतेची फार महत्त्वाची आहेत. कुठले आहेत? त्याच्यामधली पहिली तुळजाभवानी आहे, नंतर महालक्ष्मी आहे, रेणुका माता आहे आणि वणीची सप्तशृंगी आहे. असे हे 3.5 पीठ आहे. वणीची सप्तशृंगी जी आहे ती अर्धपीठ आहे आणि बाकीचे सगळे 3 हे आखे पीठ आहे. तर ही ज्याची कुलदेवता आहे, ज्यांची कुलदेवता ती आहे, ज्यांना ती प्राप्त झालेली आहे, माहिती आहे आणि जी लोक त्याची आराधना करतायत, तर बघा सर, जीवन जगताना संकट, संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो. बरोबर. पण की ॲट द एंड ऑफ इंटेन्स लेवलपर्यंत तो संघर्ष करणे किंवा तो संघर्ष आपण करतो तो खूप एकदम म्हणजे स्ट्रेचफुल लाईफ जगणे ज्याला आपण म्हणतो. प्रत्येक गोष्टीला डिस्ट्रॉईंग आहे या जगामध्ये. डिस्ट्रॉईंग शिवाय कुठली गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्टीला कंट्रोलिंग आहे, कंट्रोलिंग शिवाय पण कुठली गोष्ट नाही आहे. आणि प्रत्येक गोष्टीला तशीच इन्हान्समेंट पण आहे. तर इन्हान्समेंट आणि कंट्रोलिंग आणि डिस्ट्रॉईंग ह्या 3 सायकल आहेत.
ज्या सायकलमध्ये आपण खऱ्या अर्थाने जीवन जगत असतो. पण मला हेच म्हणायचं आहे की एखाद्या वेळेला आपण जेव्हा अध्यात्म करतो, कुलदेवता करतो आणि कुलदेवतेच्या शक्तीचा अनुग्रह आपल्याला प्राप्त होतो किंवा कुलदेवतेच्या शक्तीचा प्रतिपात होतो आपल्याला. प्रतिपात म्हणजे ती शक्ती प्रत्येक वेळेला तुम्हाला दाखवते की मी आहे तुझ्याबरोबर, हे दाखवते तुम्हाला. आणि त्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी तुमच्या 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्टमध्ये व्हायला पाहिजे जीवनामध्ये. माझं सर आपल्या ऑडियन्सला पण हेच सांगणं आहे की तुमच्या जीवनामध्ये 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्टमध्ये 4 अटेम्प्टमध्ये जर तुमच्या गोष्टी बरोबर होत असतील तर तुम्हाला ती शक्ती प्राप्त झालेली आहे किंवा तुम्ही आध्यात्मिक स्पिरिच्युअल जो लेवल आहे तुमची ती व्यवस्थित आहे. पण तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये 5 अटेम्प्ट केले, 10 अटेम्प्ट केले तरीसुद्धा तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होत नाही, तर मग त्यावेळेला तुमचं कुठेतरी जीवनाचं गाडं कुठेतरी फिसकटलं आहे. आणि मग त्यावेळेला मग लोक म्हणतात की आता आपल्याला कुठेतरी बघायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला आपली कुलदेवता माहीत नाही आहे, आपल्याला आपले गुरु माहीत नाही आहे, की आपण ज्या देवांची पूजा करतोय ते पूजा आपल्याला ते देव आपल्याला माहिती नाही आहेत, असा तो प्रश्न आहे. तुम्ही गुरु शब्द वापरलात. कुलदेवता वेगळे आणि गुरु वेगळे. डेफिनेटली. गुरु कोण असतात? सर कसं आहे, देवाऱ्यामध्ये 3 ते 4 देव फार महत्वाचे असतात. एक म्हणजे श्री गणेश. त्याचं श्री गणेश का तर तो गणांची देवता आहे. गणांची देवता प्रत्येक व्यक्तीच्या मागे गण आहेत अदृश्य स्वरूपात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. त्याला आपण आमच्या वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये आम्ही अस्टाईल्स असं म्हणतो. ते प्रत्येक जण आपले जन्माला घेऊन येतात, जे अदृश्य असतात. मग ते गण असतात. मग त्या गणांना सांभाळण्याचा जो अधिपती आहे तो गणपती आहे. म्हणून मग त्याचं पहिलं आराध्य किंवा त्याचं पहिलं प्रायोरिटी आपण दिलेली आहे. परंतु तर्क म्हणजे त्याची सोंड वक्र आहे, मग तो तर्क लावणारा देव आहे. तर्क म्हणजे काय, मग हेच का, मग असंच का, मग तसंच का, मग हे करणारी देवता कोण आहे तर ती गणपतीच आहे. इतर देव तसे नाही. तर जेवढा तर्क गणपती लावतो ना तेवढं इतर लोक लावत नाही, सॉरी इतर देवता लावत नाही. मग हा सगळं त्याच्यामधला. मग गणपती पहिला देव पाहिजे. दुसरा तुमची कुलदेव. आता कुलदेवता पाहिजे म्हणजे काय, लोक फक्त देवी 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 करतात, तर तसं नाहीये. कुलदेव म्हणजे देवता पण पाहिजे, देवी पण पाहिजे. आणि देव आणि देवी या दोघांना एक संरक्षण करणारी एक शक्ती असते, ज्याला आपण भैरोबा म्हणतो, विरोबा म्हणतो, खैरोबा म्हणतो. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मग ती पण एक शक्ती असते तिकडे. म्हणजे जेव्हा संहार करायचा असतो ना देवाला, तेव्हा देव स्वतः येत नाही, तर त्यांना पाठवतो. कोणाला? त्याची जी आराध्य शक्ती आहे, ती आराध्य शक्ती त्यांची जी आहे, तर त्याचा पण एक टाक तिथे असायला पाहिजे, की तो पण एक तिथे त्याचा पण एक सिम्बॉलिझम असतो, तो पण त्या देवाऱ्यामध्ये असायला पाहिजे. दुसरं मग आपला गुरु आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आता गुरु माहिती असणं म्हणजे कसं, आपण आधीपासून पूर्वजन्मामध्ये काही लोकांबरोबर पूर्वजन्मामध्ये आपण जे जीवन जगलेलो आहोत ते जगताना जे पण आपण अध्यात्म केलं किंवा जे पण आपण चांगल्या गोष्टी केल्या त्याच्या बदल्यात आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा या जन्मामध्ये मिळते. ती पॉझिटिव्ह ऊर्जा कोणाच्या स्वरूपात मिळते तर ती पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला गुरूंच्या स्वरूपामध्ये प्राप्त होते. मग प्रत्येकाला गुरु हे वेगवेगळे लाभतात म्हणा, किंवा तुम्ही गुरुला चॉईस करणं असं म्हणण्यापेक्षा गुरु तुम्हाला चॉईस करतो असं म्हटलं तर हे जास्त योग्य राहील असं मला वाटतं. असं गुरु कोणते कोणते असतात? सर गुरु कोणीही असू शकतात, जो तुम्हाला मार्ग दाखवतो तो तुमचा गुरु. पण ह्याच्यामध्ये आता आपण असं म्हणतो की साईबाबा, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज किंवा इतरही आपल्या महाराष्ट्रामध्ये गुरु परंपरा चालवणारे इतरही बरेच गोष्टी आहेत किंवा इतरही वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याचे एनर्जी एक्सेलरेट होते, म्हणजे ज्याचं केल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे मनाला शांतता प्राप्त होते. एखाद्या ठिकाणी आपण गेल्यावरती, एखाद्या देवाच्या समोर आपण बसल्यावरती आपण पूर्ण क्लीन्स होऊन जातो, म्हणजे पूर्ण क्लिन्झिंग होतं आपलं. म्हणजे आपले बॉडी ओराज, बॉडी चक्रास जे आहेत ते सगळे असं वाटतं की आता इथून उठलो म्हणजे मी नव्याने उठलो असं आपल्याला जेव्हा वाटतं ना, तो खरा ज्याच्या समोर बसल्यावर ते असं वाटतं ना, तो खरा आपला गुरु, असं मला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऑडियन्सला सांगायचं आहे. तर गुरु इज अ किती सिम्पल कन्सेप्ट आहे की नाहीतर असं नाही आहे की सगळेजण ह्या गुरुचं बसतात म्हणून मी त्या गुरुचं बसतोय, म्हणजे हे मेंढवाळासारखं झालं, म्हणजे सगळे एका मागे पळतायत ना, सगळे पळतायत म्हणून मी पण पळतोय. तर असं गुरु काही कामाचं नाही. दत्त महाराजांबद्दल तुम्ही बोललात, तुमचा स्वतःचा दत्त महाराजांबद्दलचा कसा अनुभव आहे? सर माझ्या जीवनामध्ये मी काही अडचणींमध्ये आलो होतो. म्हणजे 2012-2013 भयंकर अडचणीमध्ये आलो होतो. मी वास्तू कन्सल्टंट आणि या सगळ्या गोष्टी करत होतो, पण भयंकर अडचणीमध्ये मी त्यावेळेला आलो होतो. आणि त्यावेळेला मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की तू भूषण आता
12 पौर्णिमा दत्त महाराजांच्या करायच्या गाणगापूरच्या. तर गाणगापूरच्या 12 पौर्णिमा मी जसा मुंबईवरनं हुसेन सागर ट्रेन निघते त्याच्या 15 मिनिटाच्या गॅपने रात्रीच्या 2 गाड्या निघतात. एक हुसेन सागर एक होती आणि एक अजून एक आता मला नाव नाही आठवणार, पण लागोपाठ 2 गाड्या होत्या. त्या पकडून कसं बस आम्ही गाणगापूर गाठायचो मी. आणि तिथे दर पौर्णिमेला दत्त महाराजांचं 12:15 आरती दुपारची मी अटेंड करायचो. आणि भिक्षा मागणे वगैरे जो प्रकार तिथे आहे गाणगापूरला, तर ते सगळं आहे. मग ते सगळं मी करायचो. पण 12व्या पौर्णिमेला म्हणजे ह्या पौर्णिमा सर मी एवढ्या कठीण परिस्थितीत केल्या ना, म्हणजे त्याचं वर्णन पण इथे मी नाही केलं तर जास्त बेटर आहे. तर एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये मी ते 12 पौर्णिमा करायचो. तर 12व्या पौर्णिमेला लास्ट शेवटची जी पौर्णिमा होती त्यावेळेला मी जेव्हा गाभाऱ्यामध्ये साष्टांग लोटांगण घालत होतो, आणि जेव्हा मी साष्टांग लोटांगण घातल्यानंतर पालखी अंगावरनं जाते असं तिथे प्रथा असते ती पहाटेची. तर त्याच्यानंतर मी जेव्हा उभं राहिलो, तर उभं राहताना त्या फुलांमध्ये मला काहीतरी कडक कडक लागलं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं सारून बघितलं तर एक हात होता चांदीचा. तर चांदीचा हात देवाराच्या गाभाऱ्यामध्ये चांदीची वस्तू मिळाली. आपण कसं म्हणणार की, तर मी म्हटलं की हे कोणाचे 10 लोकांना विचारलं आजूबाजूच्या, तुमचं आहे का तुमचं आहे काय करून, कोणीच नाही म्हटलं. मग गुरुजींना विचारलं. मग तिथे गुरुजी होते, ते म्हटले की तिकडे मोठे गुरुजी बसलेत त्यांना विचारा. तर मी मोठ्या गुरुजींकडे गेलो. तर मोठे गुरुजींना विचारलं तर ते म्हटले की हा दत्त महाराजांनी दिलेला चांदीचा हात आहे तुम्हाला, घरी घेऊन जा. मग तो मी 2014ला तो ही घटना 13पासून 14पर्यंत 1 वर्ष मी गाणगापूर केलं. आणि 14ला ही बरोबर माझ्याबरोबर ही घटना घडली. आणि तो चांदीचा हात ज्या दिवसापासून सर मी आणला आहे ना, त्या दिवसापासून 0 to एंटरप्रेनर माझी ही जर्नी आहे. आणि 0 to एंटरप्रेनर टू हिरानंद अशी ही आत्ताची माझी जर्नी आहे सर. त्यामुळे या सगळ्या फेजमध्ये दत्त महाराजांचा चांदीचा हात मला मिळाला. आणि तो चांदीचा हात आजही माझ्या देवाऱ्यामध्ये आहे. त्याला मी यथासांग पुजतो. आणि बरेच लोक माझ्याकडे त्या चांदीचा हाताची पूजेसाठी दर्शनासाठी माझ्याकडे येत असतात. आणि तो एक देवाचा अनुग्रह मला प्राप्त झाला असं मी समजतो. आणि तसे मला रिअलमध्ये अनुभूती मिळाली, प्रचिती मिळाली. आणि ज्यांना माझी 12-15 वर्षापूर्वीचं जीवन माझं माहिती आहे, किंवा 20 वर्षापूर्वीचं 25 वर्षापूर्वीचं पण लोकांना माझं जीवन माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे की हे सगळं कसं गोष्टी भूषणनी केल्या आहेत. काही लोकांनी जवळून बघितल्या त्या सगळ्या गोष्टी, आणि त्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी भूषणबरोबर कशा घडल्या. आणि तो दत्त महाराजांचा हात ज्या दिवसापासून मला मिळाला आहे ना सर, इज अ ट्रिमंडस. तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस काय एंटरप्रेनरशिपमध्ये सर मी वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून लोकांना रिझल्ट देत होतो. पण एक व्यवसाय जेव्हा असतो ना, आता मी माझ्या कुटुंबामधला पहिला व्यावसायिक, आय एम अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर इन माय फॅमिली. पण त्याच्यासाठी लागणारं चॅलेंजेस म्हणजे एक त्यातपणे वास्तू कन्सल्टंट वगैरे सारखं प्रोफेशन. म्हणजे सर तुम्ही विचार करा ना की अख्ख्या खानदानात असे धंदे कोणी केले नसते. म्हणजे असे प्रकार आपण करतोय. आणि कोणाचाही सपोर्ट नाही, कोणाचाही आपल्याला बॅकअप नव्हता, कुठलाही बॅकबोन नव्हतं. आणि तरीसुद्धा याच्यामध्ये आपण काही क्लायंट्स मिळाले. जे क्लायंट्स पुढे सक्सेस होत गेले तेच पुढे कामं देत गेले, तेच लोकांनी शिक्षणासाठी पैसे देत गेले, त्याच लोकांचं शिक्षणाचं लर्न वाईल अर्न मी केलं सर. त्यावेळेला 6 वर्ष लागले मला हे सगळं लर्न वाईल अर्न करायला. मग हे सगळं करत असताना मी जेव्हा 2007ला एक चांगल्या पोझिशनला माझा बिझनेस आला, तर त्यावेळेला मी हे सगळं माझं कर्ज होतं जे शिक्षणासाठी मी घेतलं होतं ते फेडलं. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने प्रोफेशनल कन्सल्टिंगला चालू केलं. पण तरी पण मला खरा ब्रेक 2014ला मिळाला सर. जेव्हा हा चांदीचा हात माझ्याकडे आला त्यावेळेला मला वास्तुशास्त्रातले कॉर्पोरेट्स कामं मिळायला लागली. तर सुरुवातीला माझ्याकडे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कामं फक्त चालायची छोट्या मोठ्या प्रमाणावरती. पण 2014 नंतर मला कॉर्पोरेट्स कामं मिळायला लागली. आणि कॉर्पोरेट्स कामं मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने मला माझ्या या जीवनाचा उद्देश सापडला म्हणा, किंवा या व्यवसायामध्ये एक वेगळा थ्रेशोल्ड मी क्रिएट केला आणि एक वेगळा सिग्निफिकंट मी तयार केला सर. तर 2014पासून ते टिल डेटपर्यंत कॉर्पोरेट्स, कमर्शियल्स आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या पुण्यामध्ये पण भरपूर मोठमोठ्या कॉर्पोरेट्स याच्यामध्ये मी कामं केलेली आहेत सर वास्तुशास्त्राची. बरं, मला थोडंसं स्वामी समर्थांबद्दल विचारायचं आहे. स्वामी समर्थांच्या चमत्काराबद्दल खूप सारे रील्स व्हायरल होतात, खूप सारे गोष्ट त्याच्याबद्दल बोलतात. मला एखादा तुमच्या तोडून एखादा चमत्कार ऐकायचा आहे. स्वामी समर्थांचं काय सांगणार सर. स्वामी समर्थांचा मी निस्सीम भक्त आहे हा शब्द खूप म्हणजे मोठा होतो स्वामींसाठी. मी स्वामी समर्थांचा खूप छोटासा भक्त आहे असं म्हटलं तर त्यांना जास्त आवडेल. कारण आजच्या तारखेला स्वामी समर्थ म्हटलं तर सगळं टाईप ऑफ द मार्केटिंग झालेलं. म्हणजे मला स्वतःला स्वामी समर्थ
प्रत्येक वेळेला म्हणाला नाही, म्हणजे मला असं वाटतं मी स्वामी समर्थांचं भक्त आहे ना, तो मी माझ्यापुरता मर्यादित ठेवायला पाहिजे. आता असं झालंय सर, कारण आता स्वामी समर्थ म्हटलं की मार्केटिंग, स्वामी समर्थ म्हटलं की बिझनेस, स्वामी समर्थ म्हटलं की त्यांच्या नावाने सगळ्या गोष्टी चालतात. तुम्ही स्वामी समर्थांना कसं पाहता? सर मी स्वामी समर्थांना, एक स्वामी समर्थ माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा एक छोटासा शिष्य आहे, या दृष्टिकोनातून मी त्यांच्याकडे पाहतो. आणि आज मी जे पण काही माझ्या जीवनामध्ये मला लाभलेलं आहे, मिळालेलं आहे, ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थांच्या आशीर्वादांमुळे मला लाभलेलं आहे, एवढं मी डॅम शुअर सांगू शकतो. सर मला एक तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे, आजकाल आपण इंस्टाग्राम सोशल मीडियावरती खूप सारे वास्तू कन्सल्टंट, खूप सारे आध्यात्मिक गुरु आलेले आहेत, परंतु सगळ्यांचाच सल्ला प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगी ठरतो असं नाही. खूप सारे व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडे ती शक्ती नाही आहे, ती ऊर्जा नाही आहे, तरी देखील ते सल्ला देतात आणि मग नंतर जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होत नाही. बरोबर. तर मला सांगा की आज एखाद्या व्यक्तीनं कशा प्रकारे हे समजून घेतलं पाहिजे की हा जो सल्ला मला देता आहे तो सल्ला बरोबर आहे, त्यांच्याकडे ती ऊर्जा आहे की नाही, हे कसं प्रकारे मी समजलं पाहिजे? एक गोष्ट महत्त्वाची सर याच्यामध्ये, ज्या वेळेला जो प्रेडिक्शन्स देतो ना, म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा बघतो आम्ही आणि त्याचे प्रेडिक्शन्स देतो, ते प्रेडिक्शन्स वरनं समजायला पाहिजे तुम्हाला की हा व्यक्ती आपल्याला प्रेडिक्शन्स देतोय ते परफेक्ट आहे का. म्हणजे आम्ही आधी काही प्रेडिक्शन्स देतो. फॉर एक्झाम्पल आता एखाद्या व्यक्तीचं डेट ऑफ बर्थ आम्ही बघितली, मग त्या डेट ऑफ बर्थ मध्ये आम्हाला गोष्टी कळतात. एखाद्या व्यक्तीचा फोटो बघितला तर फोटो बघून आम्हाला काही गोष्टी कळतात. मग त्या गोष्टी कळल्यानंतर आम्ही प्रेडिक्शन्स देतो आधी की तुमच्या लाईफमध्ये या गोष्टी होत आहेत, या गोष्टींचं चॅलेंजेस तुम्हाला जीवनामध्ये येत आहेत, किंवा तुमच्यावर कुठल्या घटना घडत आहेत, त्या का घडत आहेत, त्याचं कारणी-मीमांसा काय आहे हे आम्ही आधी सांगतो. फी घ्यायच्या आधी सांगतो आम्ही. आणि मग त्याच्यानंतर मग ज्या गोष्टी आम्हाला सांगताना समोरच्या क्लायंटला ज्या गोष्टी पटल्या तर मग तुम्ही पुढे जा, नाही पटल्या तर जाऊ नका. सिम्पल लॉजिक. आणि रिझल्ट हा एकच तत्व आहे सर, रिझल्ट मिळतो का, एवढं एका तत्वावरती त्यांनी कन्सल्टंटला फॉलो करावं. रिझल्ट मिळत, मी सांगतो की माझा रिझल्ट जर मिळत नाहीये तर तुम्ही माझ्या मागे लागू नका. सिम्पल. रिझल्ट मिळत असेल तर यू कॅन फॉलो विथ मी, अदरवाईज नॉट. सिम्पल लॉजिक एकदम. बरोबर. रिझल्ट एका तत्वावरती चालायचं. रिझल्ट नाही मिळते तो तुमचा कन्सल्टंट नाही, त्याचा सल्लाही आपण नाही घेतला, त्याचा सल्लाही आपण नाही घेतला पाहिजे. ज्याचं जो तुम्हाला सांगतोय ते पटतंय, रुचतंय, जमतंय, समजतंय आणि त्याच्या सांगितलेल्या गोष्टी रेज होत आहेत आपल्याला. आणि मग आम्ही सर्व प्रकारचे केसेस केलेले आहेत सर आमच्या 25 वर्षाच्या काही अवघड केस तुम्ही सांगू शकाल? रिसेंटली मधल्या काळामध्ये मी एक केस घेतली होती आणि ती आयल्यानगरची केस होती. आणि तिथे एक नवीन मोठं एक घर बांधायचं त्यांचं प्लॅनिंग चालू होतं आणि त्याच्यामध्ये त्या बाहेरच्या भिंतीला सारखे तडे जायचे. तर तडे जायचे म्हणजे कसे सर, म्हणजे एखाद्या भिंतीला तडा जातो म्हणजे कसा असतो, एक नॉर्मल असतो ना की नॉर्मल तडा, प्लास्टर गेलं, लेअर गेलं वगैरे असं असतं. तर तसं नाही, ते तडे असे होते आरपार दिसायचं डायरेक्ट. मग ते समजायचंच नाही सर त्यांना की हे सगळं बांधकाम करतोय पूर्ण आणि तिकडे तडा जातोय. मग हे परत बांधकाम पुढचं काम पुढे नेतोय आणि तिकडे तडा जातोय, असं होतंय का. मग नंतर त्यांना लक्षात आलं की हे काहीतरी प्रकार वेगळा आहे आणि मग त्यांनी काही ठिकाणी चौकशी केली, गोष्ट केली. तर त्यांचा एक चुलत भाऊ डोंबिवलीचा होता, माझा क्लायंट होता वास्तुशास्त्राचा. तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भूषण सरांशी एकदा बोलून बघा काय म्हणतायत काय नाही ते. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, तर मी त्यांचे डिटेल्स मागवले, डेट ऑफ बर्थ, फोटो वगैरे डिटेल्स मागवले. मला काही गोष्टी समजल्या, त्या गोष्टी मी त्यांच्यावर शेअर केल्या. मी त्यांना म्हटलं की बघा मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय ह्या तुम्हाला पटल्या, जमल्या, रुचल्या, पटल्या तरच आपण पुढे जाऊ, नाही तर काही प्रश्न नाही. बरोबर की नाही. मग ते झालं. त्याच्यानंतर मी त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांना जमल्या, पटल्या, रुचल्या. ते म्हटलं सर बरोबर आहे, तुम्ही म्हणता त्या गोष्टी बरोबर आहे. मग बरोबर आहे तर मग तिथे मला व्हिजिटला यावं लागेल, कारण तुमची वास्तूशी रिलेटेड काम आहे तर मला जागेवरती तिकडे यावं लागेल. तर त्यांनी व्हिजिट लावली, शेड्यूल लावलं. मी व्हिजिटसाठी गेलो, मी सगळं बघितलं, त्या जागेचा जो एरिया आहे तो सगळा बघितला, आजूबाजूचा एरिया फिरलो, सगळं म्हणजे जे पण आमचं वास्तुशास्त्राप्रमाणे जे व्हायब्रेशन्स चेक करण्याची पद्धत असते किंवा जे पण गोष्टी असतात तर त्या मी त्याच्यामध्ये बघितल्या. आणि आता ऑन द स्पॉट आम्हाला पण काय लगेच काही वेळेला लगेच अष्टाईल्स येत नाहीत. अष्टाईल्स म्हणजे तिथले जे वाईब्स आहेत ते वाईब्स लगेच येत नाही, 48 तास 72 तासानंतर येतात. तर इनिशियल स्टेजच्या ज्या काही तिथे गोष्टी होत्या त्या मला कळल्या की दिशांच्या माध्यमातून कसं आहे काय आहे ते सगळं मी त्यांना सांगितलं. वास्तुशास्त्राचे जे पण क्लॉज आहेत, रूल्स आहेत ते सगळे मी त्यांच्यावर सांगितले. पण एक्झॅक्टली ही जी केस आहे की भिंतीला तडे का जात आहेत हे मी त्यांना
एक गोष्ट तिथे नमूद केली की इथले जे बाजूच्या जागेचे जे अस्टाईल्स आहेत म्हणजे ऊर्जा नकारात्मक ऊर्जा आहेत काही त्यांचा परिणाम तुमच्या या ह्याच्यावरती होतोय. तर त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की भूषण सर हा जो प्लॉट होता आधी हा प्लॉट आमचा एवढाच होता, त्याच्यानंतर आम्ही हा पुढे एक्सटेंड करून घेतला. तर जो एक्सटेंड करून आम्ही घेतला ना तर तो त्याच्यासाठी आम्हाला 1-1.5 वर्ष 2 वर्ष आम्हाला ते व्यवहार करायला लागले. कारण आम्हाला थोडा प्लॉट मोठा करायचा होता म्हणून ते आम्ही केलं. मग त्याच्यानंतर आम्ही आता ह्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करतोय. मग हे कन्स्ट्रक्शन करताना आता थोडं कन्स्ट्रक्शन त्यांच्या भागात पण जात आहे कारण आम्ही ते प्लॉट घेतलाय ना आता असं. तर ही सगळी स्टोरी त्यांच्याकडनं मी ऐकली आणि त्याच्यानंतर कळलं आम्हाला की तिथे त्या जागेमध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्ट आहे एवढं मात्र नक्की. मग आता त्याचे राहिला तर त्याचे अस्टाईल्स येण्याचा भाग. अस्टाईल्स मला थोडे दिवसानंतर येतात. तर मी त्यांना म्हटलं की मी आता परत बॅक टू पॅवल होतो, मला तुमच्या जे पण गोष्टी येतील त्या मी तुम्हाला फोनवरती कळवतो, त्याच्यावरती उपाय पण सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मला त्यांच्या अस्टाईल्स एवढे भयानक आले सर की त्या जागेमध्ये एक नागिन आणि एक नाग असे 2 जोड्याने राहत होते आणि ती त्यांची वहिवाट होती. त्या जागेचा राखणदार तर तो त्यांच्या जागेचा राखणदार होता. राखणदाराची ती अनुमती नव्हती की ह्यांनी इथे ते घर बांधायला पाहिजे किंवा ते करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढी पॉवर होती की ते त्या भिंतीला तडे जात होते आणि मग त्या भिंतीला हे सगळं मला गोष्टी ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा मी उठतो तेव्हा मी जेवढ्या पण लोकांना भेटतो, जेवढ्या पण वास्तू बघतो, जेवढ्या पण गोष्टी मला समजतात तर त्याचे सगळे रिकॉल्स मला येतात आणि त्या रिकॉल्सच्या बेसवरती मी पुढच्या केस सगळ्या सॉल्व्ह करतो. मग ते मला कळालं की मी त्यांना सांगितलं की अशी गोष्ट होती आणि हे अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, पंचमी या दिवसांमध्ये तुमच्याबरोबर वाईट घटना घडते. तर ते पण ॲब्सोल्युटली अवॉक झाले ऐकून, म्हणजे आश्चर्यचकित झाले की हे कसं काय. तर मग त्या भेगा का पडतायत हे त्यांना सांगितलं. म्हटलं मला साईटवरती परत यावं लागेल, तुम्ही माझे पुढचे पेआउट्स द्या, मी येतो साईट. ते बोलले सर काही टेन्शन घेऊ नका, आम्ही देतो, तुम्ही या. मग परत मी साईटवरती गेलो, त्यांचं पूर्ण ऑडिट केलं. त्याच्यानंतर मला कळलं तिथे मागे एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडापासून ते इकडच्या भिंतीपर्यंत म्हणजे त्यांच्या प्लॉटच्या इकडच्या भिंतीपर्यंत मी त्यांना म्हटलं फक्की मागवा. मी फक्की मारून दिली आणि त्यांची जी बॉर्डर होती जी मला अस्टाईल्समध्ये दिसली होती त्यांची त्या बॉर्डरपर्यंत ती जागा त्यांना डिवाइड करून दिली आणि त्यांना म्हटलं की आता या जागेच्या बाहेर कुठले जायचं नाही आणि हे सगळं जे आज कन्स्ट्रक्शन जे पुढे गेले ते सगळं आत घ्या, त्याच्याशिवाय ते काय तुम्हाला सोडणार नाही आणि ते काय टिकू देणार नाही. मग आम्ही परत बसलो प्लॅनवरती, वास्तुशास्त्र कन्सल्टिंगच्या प्लॅनवरती आम्ही काम केलं, काही गोष्टी चेंजेस केले, ती भिंत आम्ही आत घेतली, त्यांची जागा त्यांना दिली, फक्की मारून दिली प्रॉपर आणि तिथे संकल्प सोडला की या जागेमध्ये आम्ही परत येणार नाही, तुमची जागा तुम्हाला लखलाभो. तर किती स्क्वेअर फुटाचं म्हणजे त्यांचं नुकसान झालं असेल व्यावहारिकदृष्ट्या बघायला गेलं तर साधारणपणे मला असं वाटतं एक 100-150 म्हणजे समजा 180 ते 250 स्क्वेअर फुटाचं त्यांचं नुकसान झालं असेल फारपर्यंत. त्या पिंपळा झाडापासून ते इकडचं बॉर्डरपर्यंत म्हणजे तो जो वॉल होती तिथपर्यंत. मग हे तेवढं त्यांचं नुकसान झालं असेल. पण ते दिल्यानंतर नंतर त्यांनी जी भिंत बांधली त्याच्यानंतर ते भिंतीला तडे गेले नाहीत. असं मला तुमच्याकडून थोडंसं समजून घ्यायचं आहे की एखादी वास्तू घेताना, एखादं घर घेताना आपण काय काय गोष्टी पाहायला पाहिजेत बरं? सगळ्यात महत्त्वाचं, तुमची वास्तू ही तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे मॅच होतीये का? डेट ऑफ बर्थ प्रमाणे हे तर कोणी पाहतच नाही. हे तर कोणीच पाहत नाही ना, म्हणून तर लोकांना रिझल्ट मिळत नाही ना सर वास्तुशास्त्राचे. बरं, डेट ऑफ बर्थनुसार कशी पाहायची? प्रत्येक व्यक्तीची एक डेट ऑफ बर्थ आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे 4 चांगल्या दिशा 4 वाईट दिशा येतात आणि त्या 4 चांगल्या दिशांमध्ये त्यांचं गुड प्रिमायसेस आला पाहिजे आणि 4 वाईट दिशांमध्ये टॉयलेट, बाथरूम, किचन, क्लटर एरिया, डिस्ट्रॉईंग एरिया अशा गोष्टी तुमच्या तिकडे गेल्या पाहिजे. हे असं पद्धतीचं ते मॅच मेकिंग तिथे 4 दिशा माझ्याही वेगळ्या असतील, तुमच्याही वेगळ्या असतील, प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या दिशा त्या असतील, प्रत्येकाच्या वेगळ्या असतात सर त्या. मग ब्रेड विनरसाठी वेगळे असतात, ब्रेड मेकरसाठी वेगळे असतात, घरामध्ये जे अडल्ट पर्सन्स असतात म्हणजे वयस्कर व्यक्ती असतात त्यांच्यासाठी वेगळे असतात आणि जे चिल्ड्रन्स असतात त्यांच्यासाठी करिअर फ्युचर आणि एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी वेगळ्या असतात. पण सर यामध्ये मी एक गोष्ट सांगतो, वास्तू एक जरी असली तरीसुद्धा आम्ही अशा पद्धतीने तिला मॅन्युप्युलेट करून देतो की
त्या वास्तूमध्ये प्रत्येक व्यक्तीचा डेट ऑफ बर्थ प्रमाणे ती मॅक्सिमम कशी ट्यून करता येईल एलिमेंट वाईज. आय एम टॉकिंग अबाउट एलिमेंट वाईज. म्हणजे आम्ही वास्तुशास्त्रांच्या दिशांच्या मूर्त्या नाही विकत. पहिले तर आमचं मटेरियल काम आहे 30% आहे आणि कन्सल्टिंग 70% आहे. मार्केटमध्ये उलट चालतं. मार्केटमध्ये 70% मटेरियल आहे, 30% कन्सल्टिंग आहे. आणि काय कन्सल्टिंग आहे मलाही माहिती आहे, त्यामुळे ते काय मी काय बोलत नाही. मला काय कोणाशी त्याच्यामध्ये वादात पडायचं नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे सर की भाजीमध्ये भाजी खूप चवदार लागते म्हणून त्यात 3 चमचे मीठ टाकलं तर चालतं का? नाही चालत ना. तसंच ते जे मटेरियल आहे ते मटेरियल पण तुम्ही त्याचे पॅरामीटर फिक्स आहेत तेवढेच पद्धतीमध्ये ते मटेरियल वापरलं गेलं पाहिजे. नाही तर आजच्या तारखेला डझनभर पिरामिड लावतायत, किलोभर क्रिस्टल्स विकतायत लोक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या विकतायत ज्या मूर्त्यांचा गंध पण नाही त्यांच्या क्लायंटला. म्हणजे त्या मूर्त्या जसं फायर बघितल्यावरती अग्नितत्वाची फिलिंग येते, वॉटर बघितल्यावरती जलतत्वाची फिलिंग येते, त्या फिलिंग्स तुमच्या आल्या पाहिजेत तिकडे. मग ते मूर्ती बघितल्यानंतर मूर्तीकडे हनुमानाची मूर्ती बघितल्यावरती ती फिलिंग येते, पण इतर मूर्ती कुठल्या असतील समजा ज्या पण असतील वॉटेवर त्या बघितल्यावरती ती फिलिंग येणार आहे का? त्या फिलिंगचा त्यांना गंध नाही, निश माहिती नाही. त्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांचं कुठल्याही प्रकारचं आयडेंटिफिकेशन नाही. म्हणजे त्या मूर्त्यांचं काय त्या काम करतात, कसं करतात हे कुठल्याच गोष्टी माहिती नाही आहेत. आणि असं 24 मूर्त्या आणि 27 मूर्त्या 1.25 लाखाच्या पॅकेजमध्ये विकायच्या आणि रिझल्ट मात्र रिझल्टच्या नावाने बोंबे सर. एकदम रिअल सांगतो मी, परिस्थिती ही आहे असं. बरोबर. मला तुम्ही अशा 3-4 गोष्टी सांगू शकता की ज्या प्रत्येक वास्तूमध्ये असायला पाहिजेत? असं नाही सांगू शकत सर मी, कारण प्रत्येक आता बघा वास्तुशास्त्र म्हटलं की लावा घोडे, लावा वॉटरफॉल, लावा हत्ती, लावा हे सगळं चालू आहे सर. पण तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे हत्ती लावलं तर चालणार आहे का? तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे मोर चालणार आहे का? तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे फिश टँक चालणार आहे का? तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे हॉर्स लावले तर चालणार आहे का? सगळीकडे सेम वास्तुशास्त्र कसं काय ऍप्लिकेबल होऊ शकतं सर? नाही होऊ शकत. प्रत्येक व्यक्तीचं एक एलिमेंट आहे आणि त्या एलिमेंट प्रमाणे त्याचं गॅझेट आहे. तर त्या ते गॅझेट अप्लाय केलं तर तसे रिझल्ट मिळणार आहेत सर. हे ह्या लोकांचा तो पॅटर्नच नाही असं आहे. बरं माझं वास्तुशास्त्र गॅलरीमधनं येतं, बाकीच्यांचं वास्तुशास्त्र डोअरमधनं येतं. तुमचं वास्तुशास्त्र गॅलरीमधून म्हणजे सर कसं आहे, दरवाजामध्ये उभं राहिलो आपण तर आकाश दिसतं का? नाही. म्हणजे 70%. आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी 70% लोक काय म्हणतील, दरवाजात उभं राहिल्यावर आकाश दिसत नाही. बिल्डिंग बरोबर. मग आकाश कुठून दिसतं? गॅलरीमधनं दिसतं. मग म्हणजे वास्तूमध्ये येणारी एनर्जी कुठून येते? गॅलरीमधनं येते. मग आमचं वास्तुशास्त्र आम्ही गॅलरीतनं कॅच करतो. मग तुमचं मेन डोअर जिथे चेंज झालं तिथे सगळे रूलच चेंज झाले ना सर, फॉर्म्युलाच चेंज झाला. गॅलरीमधनं येणारे एलिमेंट वेगळे आहेत आणि डोअरमधनं येणारे एलिमेंट वेगळे आहेत. डोअरमधनं येणारे एलिमेंट तुम्ही वॉटर एलिमेंटच्या आहात, मी फायर एलिमेंटचा आहे, हे आपण एलिमेंट आहोत जे डोअरमधनं येतात. आणि गॅलेक्सीमधनं येणारे जे एलिमेंट आहेत, गॅलरीमधनं येणारे जे एलिमेंट आहेत ते तुमच्या एक्सटर्नल फॉर्मच्या स्वरूपात आहेत आणि बाहेर जी गॅलेक्सी आहे त्या गॅलेक्सीच्या माध्यमातून येणारे एलिमेंट आहेत. दिस इज कॉल्ड द एनलाइटमेंट ऑफ द प्रिमायसेस बेसिकली. याला एनलाइटमेंट ऑफ द प्रिमायसेस असं म्हणतात. म्हणजे त्या वास्तूची अंतर्ज्ञानाची शक्ती, जशी व्यक्तीची अंतर्ज्ञानाची शक्ती असते ना तशी प्रत्येकाकडे इंटेलिजन्स आहे सर. या माझा सिद्धांत असा आहे, या जगावर कुठलीच वस्तू निर्जीव नाही. कारण ज्या व्यक्तीने ती वस्तू बनवली ना त्याची चेतना त्याच्यामध्ये टाकली आहे. मग टार्झन पिक्चर आठवा, त्याचा इंजिन मधला एक पार्ट खराब होतो, मग तो रिपेअर कसा होतो? ती एक चेतना आहे, ती चेतना तिथे काम करते असं आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू निर्जीव नाहीये. मी नेहमी म्हणतो की निर्जीव वस्तू पण निर्जीव नाहीये. देवाच्या पाया पडतात तसं प्रत्येक वस्तूच्या पाया पडा. सकाळी उठल्यावर त्याला थँक्स बोला, प्रत्येक वस्तूला थँक्स बोला. देवाने हे जीवन दिलंय तुम्हाला, पहिले त्याला थँक्स बोला. तुम्हाला मिळालेला प्रत्येक लोक काय म्हणतात की अरे हे आपला एखादा इलेक्ट्रिक अडॅप्टर खाल्ले असतो तो पायाने सरकवतो, मग तो पायाने सरकवतो तर त्या चेतनेचा अपमान करताय तुम्ही, ज्या चेतनेने ती वस्तू घडवली आहे. मग त्याला तुम्ही थँक्स बोला. दिस इज द ऍक्च्युअल सायकोलॉजी ऑफ द एनलाइटमेंट ऑफ द थिंग्स देअर, एनलाइटमेंट ऑफ द प्रिमायसेस देअर. मग ती
वास्तूची जी अंतर्ज्ञानाची शक्ती आहे आणि तुमची जी अंतर्ज्ञानाची शक्ती आहे, ह्या दोन शक्ती जेव्हा मॅच होतात तेव्हा वास्तुशास्त्राचा मिरॅक्युलस वेनी रिझल्ट बघायला मिळतो. असा सगळा प्रकार. बरं, मला पुढचा प्रश्न एक विचारायचा सर तुम्हाला, की एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, आर्थिक अडचणीमधून तो जात असेल, तर त्याच्यामध्ये वास्तूचा वाटा किती मोठा असतो बरं? सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की ही जी स्क्रिप्ट आता मी तुम्हाला सांगतोय ना, ही माझ्या लाईफमध्ये 2002ला आलेली स्क्रिप्ट आहे. आता काही वास्तू कन्सल्टंट ही स्क्रिप्ट अर्धी वापरतात. का तर माहितीच नाही, म्हणजे पूर्ण गोष्ट माहितीच नाही त्यामुळे. पण 30% डेस्टिनी आहे, 30% वास्तू आहे आणि 30% कर्म आहे. आणि 10% जे उरले 100%च्या सक्सेस मधले ते 10% ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स आहेत. तर 30%तले जे कर्म आहे ते कर्म खूप नॉर्मल असतात सर. आपण कर्म नाही करत, आपण उपद्रव करतो. कर्म म्हणजे काय, थोडंसं मला कर्म म्हणजे जे पण गोष्टी आपण करतो त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळतं. आणि उपद्रव म्हणजे काय, आपण करतो त्याच्या बदल्यात आपल्याला काही मिळत नाही, फक्त निगेटिव्हिटी मिळते. दॅट कॉल उपद्रव. मग त्याला बोलतात उपद्रव. तर कर्म खूप थोडं असतं आणि उपद्रव खूप जास्त असतो आपल्या जीवनामध्ये. तर हा एक पॉईंट त्याच्यामधलं समजून घेण्यासारखा आहे. तर वास्तुशास्त्र हे 30% आहे त्याच्यामध्ये, आणि 30%मधलं आम्ही सम काइंड ऑफ पर्सेंटेज जरी त्याच्यामध्ये दिले नसेल तर ते मोर दॅन सफिशियंट होऊन जातं सर. मोर दॅन सफिशियंट केस आपण सॉल्व्ह करतो, एवढं आहे त्याच्यात. सो वास्तूचा वाटा 100% नाही, फक्त 30% वाटा, 30%च वाटा आहे, पण तो मोर दॅन सफिशियंट आहे सर. आणि हे सगळं करताना वास्तू कन्सल्टंट त्याला वास्तुशास्त्र येतं म्हणून फक्त सगळीकडे वास्तुशास्त्रच विकतो. आम्ही तसं नाही करत सर. आमच्या केसमध्ये आम्ही डेट ऑफ बर्थ आणि फोटो बघितल्यानंतर आम्हाला समजतं की ही केस वास्तू बघितल्यावरती सॉल्व्ह होणार आहे, काही केस ॲस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी प्रमाणे सॉल्व्ह होणार आहे, काही केस स्पिरिच्युअल वेने सॉल्व्ह होणार आहे. तर असे 3 प्रकारच्या वे आहेत त्याच्यामध्ये. मग असं नाही आम्हाला वास्तुशास्त्र विकायचं म्हणून आम्ही वास्तुशास्त्र देतो, असं आमचं काम नाही आहे सर. जर पर्सनल लेवलमध्ये केस असेल तर पर्सनल लेवलप्रमाणे कन्सल्टिंग देतो, स्पिरिच्युअल लेवलला असेल तर स्पिरिच्युअल लेवलप्रमाणे कन्सल्टिंग देतो, आणि वास्तू लेवलला असेल तर वास्तू लेवलला देतो. बरोबर, ते आम्हाला आधी कळतं सर. मला एक थोडंसं समजून सांगा की वास्तूमध्ये खूप वेळेस आपण काही गोष्टी चुकीच्या देखील करतो. अशा काही गोष्टी तुम्ही सांगू शकाल की या साईडला हे नसावं, की हे करू नये वास्तूमध्ये, जे टाळता यावं तेवढं टाळावं? 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये मी गॅरंटेड सांगतो, गॅरंटेड लोकांना सांगतो, आणि त्याचे रिझल्ट पण गॅरंटेड आहे. म्हणजे असं मी टेस्टिमोनियलवरती काम नाही करत, 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी. बंद गॅसवरती काही ठेवू नये. बंद गॅसवरती ठेवायचं नाही. हां, बंद गॅस तुमचा फायर आहे आणि फायरला तुम्ही ओव्हरलॅप करता, म्हणजे ब्लॉक करता, आणि तो तुमचा प्रोडक्टिव्हिटी आणि हॅपीनेस संपवतो. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आणि हॅपीनेस म्हणजे कसं, तुम्ही जर व्यावसायिक असाल किंवा सेल्समध्ये असाल तर तुमचं सेलच होणार नाही. जर गृहिणी तुमच्या बंद गॅसवरती ओव्हरलॅप करत असतील भांडी, महिलांची सवय कशी असते, रचून ठेवतात, त्या बर्नरवरती सगळं रचून ठेवतात. तर तसं ठेवायचं नाही, बर्नर ओपन ठेवायचा. युअर फायर इज ऑलवेज ओपन. दुसरं त्याच्यामध्ये कसं आहे, पाण्याचं जे टॅप आहेत ते लिकेज नाही व्हायला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. आणि टॉयलेट बाथरूमचे आउटलेट जे आहेत ते कुठले चोकअप नाही व्हायला पाहिजे, ते तुमच्या हेल्थला डिस्टर्ब करतात, जे आउटलेट चोकअप आहेत ते. आणि लिकेज होणारे जे टॅप आहेत ते तुमची लिक्विडिटी संपवतात, तुमची फिनान्शियली लिक्विडिटी संपवतात. आणि केरसुणी दिसेल अशी ठेवता कामा नाही, कारण केरसुणी बघितलं डोक्यात एकच विचार होतो, काढून टाकायचं. केरसुणी बघितले की डोक्यात एकच विचार होतो, काढून टाकायचं. माझ्याकडे वास्तुशास्त्राचे बिटिंगसाठी लोक येतात. बिटिंग म्हणजे कसं काय आहे तुमचं, मी म्हणतो 10 वास्तू निगेटिव्ह पॉईंट तुम्ही करून बघा, नंतर रडत माझ्याकडे यायचं नाही, एवढं गॅरंटेड आहे. त्याच्यामधला तू झाडूच आहे. दरवाजाच्या वास्तूमध्ये दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला झाडू दिसला पाहिजे. सर तुम्ही रडकुंडीला येणार, एवढं डेंजर शॉट येतं. असे निगेटिव्ह क्लॉज आहेत माझ्याकडे. हां, काही पॉझिटिव्ह क्लॉज तर चिकार आहेत ना सर. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, मिठाच्या पाण्याने लादी पुसायची, हे तर 20-25 वर्षापूर्वीचे फॉर्म्युले आहेत सर. आता हे सगळी विद्याना खूप एलिव्हेट झालेली आहे. हां, आता हे खूप वरच्या लेवलला गेलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. पण मिठाच्या पाण्याने तुमच्या वास्तूतली नकारात्मकता जाते हे डॅम शुअर आहे.
त्याबद्दल काही वाद नाही. पण आता जसं आपण इतर ठिकाणी बघतो की करोडपती बनायचं असेल तर टॉयलेट बाथरूममध्ये मिठाची वाटी ठेवा. तर हे एवढं काही अगदी तसं नाहीये. ठीक आहे, थोडेसे रिझल्ट मिळतात तुम्हाला, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात एवढं मी सांगू शकतो. पण हो, रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतात. पण काही लोक करोडपती व्हायचं असेल तर तुम्ही मिठाची बाऊल टॉयलेट बाथरूममध्ये ठेवा, असं एवढं इझी नाही आहे सर. एवढं मिठाची बाऊल जर टॉयलेट बाथरूममध्ये ठेवून लोक करोडपती झाले असेल तर मग काय सर, उगाच आपला. अजून काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगू शकता त्याच्या व्यतिरिक्त? अजून काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगू शकता? पॉझिटिव्ह गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत सर, काचेच्या पाण्याने म्हणजे काचेच्या ग्लासामध्ये पाणी प्यायला पाहिजे. काचेच्या ग्लासामध्ये पाणी प्यायला पाहिजे. बॉटलमध्ये वगैरे पिलं तर? बॉटलमध्ये तर प्लास्टिक, आम्ही वास्तुशास्त्र म्हणजे मी स्पेसिफिकली वास्तुकार गुरुच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो, प्लास्टिक हे नेचरचं ऑपोजिट साईडचं एलिमेंट आहे, त्यामुळे प्लास्टिकचा काही विषयच नाही. काच हे बोरोसिलेटेड काच इज ऑल्सो गोज टू द गुड एलिमेंट इन दॅट एरिया. तर काचेच्या ग्लासामध्ये किंवा बाटलीमध्ये आम्ही पाणी प्यायला सांगतो. तर ॲट द मोस्ट काय होतं, काचेच्या ग्लासात पाणी टाकताना येणारा आवाज तुम्ही चेक करा आणि स्टीलच्या ग्लासात किंवा इतर पाणी टाकताना आवाज करा, वेगळा येतो. काचेच्या ग्लासातली फ्लुएन्सी तुम्हाला जास्त जाणवेल. दुसरं, काचेच्या ग्लासातलं ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे पाणी पडतं ना जेव्हा, तेव्हा तुमचं लक्ष तिथे असतं, तर तुमचं ते इनेल एक्सेल होते, एनर्जी जी आहे ती इनेल एक्सेल होते, त्यामुळे ते पाणी तुम्हाला कनेक्ट होतं. मग तुमच्याकडे असलेला जो फायनान्शियलशी रिलेटेड जो फ्लो आहे किंवा ब्लॉकेजेस आहेत ते रिलीज होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक समस्यांना निवारण होण्याचा एक मार्ग तो आहे. बरोबर, जे काचेच्या ग्लासातनं पाणी प्यायचं आहे, असा तो फॉर्म्युला त्याच्यामध्ये आहे. काचेच्या ग्लासातनं पाणी प्या हे आम्ही आवर्जून सांगतो, स्टीलच्या ग्लासातनं पिऊ नका. दुसरा पॉईंट सर असा याच्यामध्ये, स्टीलचा ग्लास जो आहे ना किंवा काचेचा ग्लास, आपण स्टीलचा ग्लास पकडू. स्टीलचा ग्लास हा घेतला की आपण डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरती ठेवतो सवयीप्रमाणे गृहिणींचा, आणि बाहेरून येणारी व्यक्ती कुठल्या नकारात्मक ऊर्जेने आली तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग ती स्टीलच्या ग्लासाने तिकडे प्लॅटफॉर्मपर्यंत ट्रान्समिट होते. काचेच्या ग्लासात ते होत नाही. काचेच्या ग्लासात कसं काय नाही होत? रिप्रोग्रामच होत नाही ना, कारण ग्लास हे ट्रान्सफॉर्मेट करतच नाही ना एलिमेंट. काच तुमचं एलिमेंट ट्रान्सफॉर्मेट करत नाही, स्टील करतं. स्टील इज अ ट्रान्सफॉर्मेट कंडक्टर, गुड कंडक्टर. तर ते बाहेरचं आलेली जी एनर्जीमधनं आलेली जी नकारात्मक ऊर्जेतनं आलेली जी व्यक्ती आहे, ती जी ऊर्जा त्या ग्लासाला लागली ती तो प्लॅटफॉर्मपर्यंत जातो डायरेक्ट, आणि तो प्लॅटफॉर्म डायरेक्ट तुमच्या फायरला हार्म करतो. आणि तो मग आपण म्हणतो की काहीतरी नजर लागल्यासारखं झालंय माझ्या घरात, किंवा नजर लागल्यासारखं झालंय, वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे की डल वाटतंय, काहीतरी वेगळं होतंय, काहीतरी वेगळ्या घटना घडतात. मग असं का होतं? हे त्याच्यामुळे होतं. स्टीलचे ग्लास वापरू नका. बरोबर, सिंपल. बरोबर. मला थोडंसं याबद्दल यायचं आहे की श्रद्धा एक गोष्ट आहे आणि अंधश्रद्धा एक वेगळी गोष्ट आहे. बरोबर. तर काही लोक अंधश्रद्धेलाही म्हणजे त्याच्याही मागे जातात. तर तुम्ही आज नागरिकांना काय सल्ला द्याल की त्यांना श्रद्धा कशा प्रकारे ठेवावी आणि अंधश्रद्धेपासून कशा प्रकारे दूर राहावं? सायंटिफिक स्पिरिच्युअलिटी नावाची एक गोष्ट आहे, ती अंतर्ज्ञानाची प्राप्ती ज्याला आपण म्हणतो, ती ऊर्जेचं, या सगळ्या सायन्स ऑफ द एनर्जी आहे. ह्या गोष्टीला तुम्हाला बिलीव्ह करावंच लागेल. जसं आता लाईट पडतोय पण त्याचं बॅकएंडला जी एनर्जी ती दिसते का तुम्हाला? नाही. तारेमधनं जी एनर्जी वाहते ती दिसते का? नाही दिसत ना. पण प्रकाश लावला तर दिसतो. तसंच सायंटिफिक स्पिरिच्युअलिटी सुद्धा काम करते. पण ॲट द सेम टाइम दुसऱ्या पद्धतीने, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात ज्याचा खरंच तुमच्या त्या घटनेशी, त्या जीवनामध्ये, त्या सिच्युएशनमध्ये कुठलाही परिणाम होत नाही, तर मग त्या गोष्टी तुमच्या अंधश्रद्धेशी निगडीत येतात. आय एम क्लिअरली थिंकिंग अबाउट दिस. तर त्या गोष्टी तुम्ही डेफिनेटली अवॉइड करायला पाहिजे. एखादी गोष्ट एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनसाठी वापरणे आणि एखादी गोष्ट एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनसाठी खरंच ही योग्य आहे का, करण्यायोग्य आहे का, ते आपण आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती पडताळून बघायला पाहिजे, तरच ते खरं. आणि आम्ही तसं रिझल्ट बेस्ड कन्सल्टिंग देतो. म्हणजे आमचा रिझल्ट पुढे आम्ही म्हणतो की आम्ही तुम्हाला केस रेज करून देतो, मग त्याच्या पण नंतर पुढच्या गोष्टी आपण करू. ठीक आहे. आजची जी पिढी आहे, जेनझीज बद्दल आपण बोलूया, तर ते कुलदैवत किंवा स्वामी समर्थ, दत्तगुरू यांच्याकडे त्या प्रकारे नाही पाहत जशी पहिली पिढी पाहायची. बरोबर. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवायची, ते आता नाही पाहत. बरोबर. तर या व्यक्तींना तुम्ही काय सांगाल? जेनझीजला तुमचा काय सल्ला असेल? आता जे नवीन
जी नवीन तरुण पिढी जी आहे यांना मी हेच सांगेन की अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटी हा जो विषय आहे, हा विषय जीवनामध्ये संकट आल्यानंतर करण्यापेक्षा संकट यायच्या आधी जर तुम्ही केलं तर ते जास्त बेटर आहे असं मला वाटतं. लोकांचं कसं आहे, डोंगराला आग लागली पळा रे पळा. म्हणजे जेव्हा लग्न होत नाही तेव्हा हे येतात, जेव्हा नोकरी लागत नाही तेव्हा हे येतात, जेव्हा लाखो करोडची इन्व्हेस्टमेंट करून पण धंदा चालत नाही तेव्हा हे लोक मान्य करायला तयार होतात की काहीतरी वेगळं आहे. आणि मग ते सर तुम्ही आता आम्हाला काहीतरी सांगा. म्हणजे आता आमचा जॉब असतोय की लोक आमच्याकडे आडल्यावरतीच येतात. आनंदाची बातमी घेऊन फार कमी लोक येतात की गाडी घ्यायची आहे, कुठल्या रंगाची घेऊ, कुठल्या नंबरची घेऊ, घर घ्यायचंय सर, इंटर डिझायनिंग कसं करू. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पण बाकीचे सगळे तर सगळे आडलेलेच लोक आहेत, पीडितच लोक आहेत सगळे. आणि त्या लोकांना आम्हाला योग्य मार्ग दाखवायचा आहे. पण न्यू जनरेशनची जी लोक आहेत ना, आता उदाहरणार्थ एज्युकेशन पूर्ण होत नाहीये, विजा मिळत नाहीये किंवा जॉब मिळत नाहीये किंवा पाहिजे तसा जॉब मिळत नाहीये, जॉब म्हणजे लाईन चेंज करावी लागते, मग एवढं मोठं शिक्षण घेऊन फायदा काय. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. परदेशगमनासाठी जायचंय पुढच्या शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी, मग हे लोक तेव्हा येतात. तर ह्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की तुम्ही संकट आल्यानंतर देवाचा धावा करण्यापेक्षा देवाचा धावा तुम्ही आधीपासूनच करा. संकट यायच्या आधी देव तुमच्याकडे आलेला असेल, गॅरंटी माझी. असं बरोबर. स्वामी समर्थ, दत्तगुरू आणि कुलदैवत यांच्याकडे तुम्ही कसं पाहता बरं, आणि त्यांच्याकडून काय शिकायला पाहिजे मला हे सांगा. ह्या शक्ती आहेत आपल्या जीवनामध्ये, जे सकारात्मक जीवन घडवण्यामध्ये यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. बरोबर. कुलदेवता ही आपली जागृत अवस्थेमध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला जी शक्ती प्राप्त होते ती शक्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणारे जे चॅलेंजेस आहेत, संकट आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं. जर तुमच्या कुलदेवतेची शक्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यावरती सक्सेसफुली ओव्हरकम करू शकता, नाहीतर काही खरं नाही. नाहीतर असे अनेक लोक आडली आहेत, नडली आहेत, फसली आहेत, भरपूर प्रॉब्लेम्समध्ये आहेत. काही हरकत नाही. मानाचं तर माना, नसेल मानाचं तर नका मानू, तो काय प्रश्न नाही आहे. दुसरं, कुलदेवतामध्ये कुलदेव, देवी आणि त्यांचं जे संरक्षण करणारी देवता आहेत त्या फार हे कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं आहे. लोक नुसतं देवी देवी करतात किंवा देव करतात, तर असं नाही आहे. यू हॅव टू हँडल 3 टाईप ऑफ द कॉम्बिनेशन्स देअर. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि गुरु तुम्ही एकाच तत्वावरती आधारून बघा, जिथे तुम्हाला मनाची शांतता मिळते, जिथे तुम्हाला आत्म्याची शक्ती प्राप्त होते, जिथे तुम्हाला त्या गुरुच्या समोर बसल्यानंतर 10 मिनिटं बसल्यानंतर किंवा तासभर बसल्यानंतर तुमचं चित्त थाऱ्यावरती येतं, ती खरी तुमची गुरुची शक्ती. तो खरा तुमचा गुरु, जो तुम्हाला मार्ग दाखवतोय पुढच्या जीवनामध्ये, जो घटनाक्रम घडवून आणतोय, तो खरा तुमचा गुरु. तुमच्या जीवनामधल्या घडणारा घटनाक्रम जो बदली करण्याची ताकद ठेवतो, तो खरा तुमचा गुरु. आता सगळं वेगळंच चाललंय त्या गोष्टी, असं आहे. तर ते सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ओके. मला एक शेवटचा 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आजकाल खूप सारे वास्तुतज्ञ आहेत, तुम्ही मुंबईवरनं आलेले आहात, तर आज लोकांनी तुमच्याकडेच काय यावं, तुमच्यामध्ये असं काय वेगळं आहे की बाकीच्याकडे नाही आहे? वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, हिलिंग, ब्रह्ममुहूर्त हे माझे निश आहे. मास्टर निश, ग्रँड मास्टर निश म्हटले तरी चालतील. पण हे सगळं करताना इतर लोक सुद्धा हे सगळं करतात. यूट्यूबला हे सगळे कीवर्ड टाकले तुम्हाला इतर लोक सगळे भेटतील. पण माझं प्युअर मत असं यामध्ये, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे सगळे विषय तुमच्यासाठी शून्य आहेत. बाकीचे लोक फक्त बिझनेस करतायत. रिझल्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही बिझनेस करा. आय एम ऑल्सो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर. माझाही व्यवसाय आहे. मी सांगून करतो की हे गोष्ट अशी आहे, याच्यासाठी एवढं आपल्याला धन खर्च करावं लागेल. आणि ते पण तुम्हाला केस रेज करून देतो मी आधी. केस रेज केल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी करतोय किंवा केसचं डिस्कशन आम्ही आधी करतोय आणि मग पुढच्या गोष्टी सांगतोय. असं म्हणजे हवेत बाण मारल्यासारखे प्रकार आमच्याकडे आम्ही करत नाही. आणि आम्ही फुल ऑफ अथॉरिटी, म्हणजे फुल ऑफ नेचर अथॉरिटीवालेच गॅजेट्स देतो, जे तुम्हाला रिअलमध्ये रिझल्ट देणार आहेत. जे गॅजेट्स असे गॅजेट्स आम्ही तुम्हाला देत नाही ज्याचे तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही आहेत. असे गॅजेट्सच आम्ही देत नाही. आमच्याकडनं असे गॅजेट्स दिले जाणार नाही. कारण तो ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. वस्तू विक्री हा जो प्रकार आहे ना, हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर. आणि
तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे. तुम्हाला तुमचं जी मूळ ऊर्जा आहे ती मूळ ऊर्जा तुमच्याकडे प्रस्थापित व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुमची कुलदेवता, तुमचं देव आणि तुमचे गुरु आणि तुमची वास्तू आणि ह्या वस्तू ह्याचं सगळं कॉम्बिनेशन आहे ते. बरोबर. आणि मग तुमच्या जीवनामध्ये तशा घटना घडतात. बरोबर. सो तुम्ही जे आहे गॅरंटी देत आहे, तुमच्याकडे जर कोणी आला त्याला तुम्ही कन्सल्ट जर केलं तर त्याला बरोबर किती % तुमचा सक्सेस रेट आहे? सर रिझल्ट आमचा 97.99% रिझल्ट्स आहेत आमचे. इट इज अ माय कन्व्हर्सेशन रेशो. 1000मध्ये मी 3 ते 4 केस नाही करत, सांगून नाही करत ते पण. आणि बाकी मग आमच्याकडे 997 लोकांना आम्ही रिझल्ट दिलेलेच आहेत. हा माझा कन्व्हर्सेशन रेशो. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे डिटेल्स ॲड करणार आहे. सो जर एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे आला तर मी आशा करतो की तुम्ही त्यांना व्यवस्थितपणे कन्सल्ट कराल, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांना तुम्ही सॉल्व्ह कराल. मला शेवटचे तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारायचे आहेत. तुम्हाला काय वाटतं जास्त शक्तिशाली काय आहे, श्रद्धा की वास्तू? श्रद्धा. का बरं? श्रद्धा असेल तर वास्तू होईल ना सर, श्रद्धा नसेल तर वास्तू कुठून होणार आहे? बरोबर. लोक जास्त कशाला घाबरतात, कुलदैवत रुसणं की वास्तुदोष? तुमच्या अनुभवातून. कुलदैवत रुसणं, एखादी कुलदेवता रुसते ओके की वास्तुदोष? कुलदेवता रुसणे. भीती वाटते त्यांना त्याची. कुलदेवता कशी रुसते आणि का रुसते? कुठलाही म्हणजे कुलदेवता रुसणे असं नाही म्हणता येत सर आपल्याला, पण आपण त्या शक्तीचा प्रतिपाद केला नाही. उदाहरणार्थ आपल्या मोबाईल, आपण खूप महागडा मोबाईल विकत घेतला, आपण त्याच्यामध्ये 300 रुपयाचं सिम कार्ड टाकलं नाही तर ते चालणार आहे का? नाही. मग ती शक्ती आणणार कुठून? तर ती शक्ती म्हणजे कुलदेवता. बरोबर. काही लोक, काही वास्तुकार असे म्हणतात की घरामध्ये मंदिर नसावं जर तुम्हाला पूजा करता येत नाही तर. तुमचं काय मत याच्यावरती? मी म्हणतो की तुमच्या वास्तूमध्ये जर मंदिर नसेल ना तर तुमची वास्तू ही वास्तूच नाही. आणि जिथे देवच नाही, जिथे देवच नाही तिथे जिथे देव नाही तिथे नकारात्मक शक्ती प्रवेश करणारच ना सर. वास्तू हा वास्तूच आहे शेवटी. बरोबर. जीवन बदलायला सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे, पॉझिटिव्ह एनर्जी की हार्डवर्क? पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी. हार्डवर्कचा प्रश्नच येत नाही सर. हार्डवर्क करणारे लोक किती आहेत रस्त्यावरती, मग ते सगळे करोडपती झाले असते ना. पण स्मार्ट वर्क करून जे पुढे जातात तेच यशस्वी होतात. त्यामुळे जीवनामध्ये एनर्जी महत्वाची आहे. आणि ती एनर्जी येते कुठून? या सगळ्या गोष्टींमधनं ती एनर्जी येते. आता या सगळ्या पॉडकास्टमध्ये आपण ज्या पण काही गोष्टी बोललोय त्या सगळ्या एनर्जी लेवलवरतीच काम करतात. बरोबर. दिस इज ऑल काइंड ऑफ द एनर्जी लेवल्स. करेक्ट. ग्रेट. सर तुमच्यासोबत बोलून मला खूप साऱ्या नवीन गोष्टी समजायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. मी प्रेक्षकांनाही विनंती करेल की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला जर एक राईट वास्तुतज्ञाचा सल्ला घ्यायचा असेल ना तर सरांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांची टीम तुम्हाला डेफिनेटली मदत करेल. सर थँक्यू सो मच तुम्ही आज टाईम दिल्याबद्दल. थँक्स युनिवर्स.